बिर्याणी आपली. आणि एक नंबर अशी बिर्याणी शिजलेली आहे. एक नंबर ना. एक नंबर पाहू शकता. घ्या तुम्ही आता मी देतो. तिथे बसून बोला. काय बोलू आता, काय नाही बोलू. मला बोलायची ना. अशी करू, हवा नाही घालून. ते आता आपल्याला चूल बनवायची. छान केस ना तरी दिली का. घे, तेल बिल टाकून घ्यायचं ना. चूल पेटून घेऊ आधी. काय हे करू. बघा हळद. हळद टाका अजून. हळद, कांदा मसाला, मिरची पावडर, बोला चिकन आहे ना. चिकन मसाला. मसाला द्यायला लागणार आपल्याला शेट. हा स्पेशल मसाले. स्पेशल कांदा मसाला आणि मिरची आणि धना पावडर. चिकन मसाला हा खास आपला घरगुती चिकन मसाला आहे. पूर्णच टाकू कारण बिर्याणी आपली जरा जास्तच बनवायची. तर मित्रांनो हा आपला बिर्याणी मसाला इकडे सॉरी हा कांदा मसाला थोडासा आहे नॉर्मल आहे आपल्याकडे कारण आता अवेलेबल नव्हता. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला जबरदस्त शेअर करा मित्रांनो आपल्या मित्रांना. चिकन मस्त मध्ये धुवून घेतलंय. स्वागत आहे आपल्या गावठी रेसिपीमध्ये. आणि इकडे आता मस्त
आपण चिकन धुवून घेतलेले आणि इकडे आपले मसाले मागाशी दाखवले तुम्हाला, हे आपले गावठी घरगुती मसाले. आणि इकडे आपला हा कांदा बिर्याणीसाठी मस्त चिरून ठेवला आहे, कारण आज खास आपली जंगलामध्ये रानटी बिर्याणी आहे आणि रानटी रेसिपी आहे मित्रांनो. हम्म. आता मस्त आपण चिकन मॅग्नेशन करून घेणार आहे. हे घेऊ का? घेऊ हळद? हा हा तेच घ्या. हळदीचं टाकू बिस्किट नाही हे बस होईल ना. लय होईल का ना? हम्म. जास्त झाली हम्म. झाली का? ओके. बस बघा. हा ओके बस ओके. ना? हम्म. आता हा किती ठेवू का टाकू का? त्याला असं झाला माहिती. हम्म. आणि आपले हे खडे मसाले, हे बघा काय आता आपल्याला मस्त कांदा. कांदा भाजून घ्यायचा आहे आता मस्त मध्ये. कुठे येते ते? वारा तर खूपच सुटलाय. बघू शकता तुम्ही आजूबाजूचं लोकेशन. मस्त मध्ये असं सुंदर असं कडा आणि कड्याखाली आम्ही, आणि इथं हे तेलाची बॉटल. मस्त तेल आहे आपल्या मित्रांनो. आणि आता आपण मस्त चुलच भेटवायला लागणार आहे. चिकन बिर्याणीची तयारी. आता आपण कांदा परतून घेणार आहे पहिल्यांदा. मस्त आता हे आपलं ऑइल टाकून घेऊ. बघा का सांगा. बस बस. नाही नाही कडा. आणि हे आपला चम्मच. आपल्याला जावं लागतं, त्याच्यामुळे आपले गावठी लोकेशन आहे, त्याच्यामुळे इथंच जवळ येतो आपण. बघू शकता आता आपला कांदा मस्त परतलाय आणि मस्त आता आपण चिकन मॅग्नेशन इकडे केलेले. मस्त आता चिकन आपण मॅग्नेशन झाल्यावर मस्त बिर्याणी कशी बनवतोय एकदम आपल्या गावच्या टाईपनं, एकदम असं जंगली टाईप. या मस्त आता आपला मित्रांनो कांदा इकडे परतलेला आहे. आता आपण मस्त खडे मसाले टाकून घेऊ. हे आपले खडे मसाले आहेत घरगुती, आणि हे आपले पूर्ण मसाले मागाशी तुम्हाला सांगितलेत मी. आपला कांदा मसाला आहे, चिकन आणि बिर्याणी मसाला, आणि हा लाल तिखट आहे. हे आपले मस्त आता आपण टाकून घेऊ. तेल तेल ओके बस. थोडंसं पाणी टाकलं. हां जरा एक वाजलं जरा. ओके का बस क्या. पानी लागल या कपीचे येतात का ना पानी से. ठीक है, मसाला जल गया है थोड़ा मित्रांनो, इसलिए अपना थोड़ा ये टेस्ट आएगी और ये हमारे बहुत टेस्ट आती है. जंगल की टेस्ट आएगी ना. हाँ देख सकते हो. डालो क्या थोड़ा. हाँ डालो. ये अपना थोड़ा सा टीवा भर पानी है. ये टीवा इसमें क्या होता पानी है डाला है मित्रांनो. वो पानी सूख जाता है ना. हाँ इसलिए मैंने टीवा भर पानी डाला. टीवा भर. और ये अपना अभी बिरयानी का तड़का लग रहा है. अभी हम इसमें चिकन फेंकेंगे. हाँ ये अपना अपना गावठी चिकन है. और ये
डाल अब ये डाल डाल रहा है, हाँ डाल दो चिकन। ये अपना चिकन गया, ये गया चिकन अभी। देख सकते हो हा खमंग आहे जबरदस्त मित्रांनो, वास आणि सांगू शकत नाही असं एकदम। सांगू शकत नाही, अप्रतिम म्हणलं तरी चालेल की जबरदस्त आता आपली बिर्याणी शिजणार आहे। त्याच्यावर बिर्याणीचे तांदूळ आणले ते आपण टाकणार आहे आणि जबरदस्त लोकेशन पाहू शकता मित्रांनो, लोकेशन एवढं जबरदस्त पाणी घ्यायचं। का नहीं फिर आपला तांदूळ घेतलं तांदूळ, ये रहा हमारा जंगली तांदूळ। आता हा आम्ही टाकणार तांदूळच आपल्याला या पटकन सीट खायला लागेल, नाही तर नाही पाणी वरून ते टाकायचं। देख लो किती मस्त, बघा बघा किती मस्त असं नाद खुळा आपलं चिकन बघा किती मस्त शिजले। गावठ्या कोंबडीचं चिकन बघा एक नंबर झालं मित्रांनो। इस पे लगा के मैं छोड़ करता हूँ, इस पे लगा के मैं छोड़ करता हूँ। तोंडाला पाणी आणू शकतो आणि पाणीच आणलंय मित्रांनो। एक नंबर झाले चिकन, टेक्स्चर एकदम एकदम check करू शकता। ग्रेव्ही चिकन झाले। आणि आता आम्हाला त्याच्यामध्ये आमचा गावठी तांदूळ टाकायचा त्याच्यामध्ये, बघू शकता मित्रांनो। बिर्याणीचे खास आज आपण तांदूळ आणले कारण चिकन बिर्याणीचा आपला आज प्लॅन। तर नमस्कार मंडळी, आपलं चिकन शिजते बघा एक नंबर शिजलेले आणि शेजारी तांदूळ आहे। तर आता आपल्याला मस्तमध्ये अशी गावठी बिर्याणी करायची, तुम्ही बघू शकता आजूबाजूचं वातावरण एकदम, लोकेशन पण एक नंबर आहे आणि आपलं चिकन एक नंबर शिजलेलं आहे मित्रांनो। तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवा बघा, हे आपलं चिकन आहे। तर आपण ह्या मस्तमध्ये साबरीच्या झाडाखाली मस्तमध्ये असं लोकेशन आहे आणि त्या ठिकाणी आपण चिकन बनवतोय। नादगुळा आपलं चिकन झालेलं आहे गावठ्या कोंबडीचं आणि आता या चिकनचीच आपण आपल्याला बिर्याणी करायची। तर आता आपण हे तांदूळ याच्यामध्ये टाकणार आहे। तांदूळ धुवून घ्यायचे आता, तांदूळ घेतलेत मित्रांनो आता भिजवून मस्तपैकी आणि आपला हा आता चिकनमध्ये आपण मस्त टाकणार आहे। ये लगा सिक्सर, टाकायचं का अजून थोडं, टाकायचं थोडं थोडं। पाहू शकता मित्रांनो बिर्याणी आपली कशी फुलली आहे, फुलासारखी फुलली आहे। बिर्याणी केली मित्रांनो आपले काय असं म्हणजे प्रोफेशनल आपण कुक नाही, पण आपली जी गावठी पद्धतीची बिर्याणी असते गावाकडची त्या पद्धतीने आपण काय करायचं का दादा। बघू शकता तुम्ही कसं झालंय एकदम। घ्या तुम्ही आता मी देतो। आपले चिकन पण मस्त असं शिजलेले, जरा जवळ घ्या मित्रांनो, असं कॅमेरा जवळ घ्या जरा, देख सकते हो कैसा अपना चिकन लजीज म्हणलं तरी चालेल। त्याला चिकन शिजलं एक नंबर आणि आता फायनली आपली बिर्याणी आता शिजली मस्तपैकी। आपण आता ह्या लोकेशनवर जेवणार आहे आणि जबरदस्त लोकेशन आहे, मस्त आपल्या बिर्याणीचा आपण स्वाद घेणार आहे। अशा निसर्गामध्ये अशीच मजा येते मित्रांनो आणि आपल्या जीवनामध्ये अशी आपण मजा घेतली पाहिजे। मित्रांनो पाहू शकता आता आपली बिर्याणी शिजली आहे मस्त आणि आता आपण ताटामध्ये घेणार आहे जेवणासाठी। पाहू शकता भात आता खडखडीत झाला आहे आणि चिकन मस्त शिजलेलं आहे मित्रांनो।
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पाहू शकता लोकेशन चेक करा मित्रांनो. शेट कसं झाली बिर्याणी? एक नंबर. पीस दाखवा ना आम्हाला एखादा पीस घेऊन. मित्रांनो हे बिर्याणीचे आपण छोटेसे पीस केलेत, पाहू शकता बिर्याणी आपली. आणि एक नंबर अशी बिर्याणी शिजलेली आहे. एक नंबर ना? एक नंबर. पाहू शकता लोकेशन इतकं जबरदस्त आहे. अशाच लोकेशनला साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशी गावठी बिर्याणी खायची असेल मित्रांनो अशी तर आपल्या साबरीच्या झुरीत यावं लागतं.